प्रभू सियावर रामचंद्र की जय. आपणा सर्वांचं आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र वाहुरी रे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण उत्तरा भाद्रपदा नक्षत्राचा आराध्य वृक्ष कडुनिंब याविषयी माहिती पाहतोय. कडुनिंबाला देवपूजेत स्थान नाही, परंतु हा अत्यंत औषधी वृक्ष असल्याने तंत्रशास्त्रात महत्त्वाचा मानला आहे. कडुनिंबाची छाया नेहमी थंड व उत्साहदायक असते. कडुनिंबात रोगप्रतिबंधक गुण जास्त आहेत. कडुनिंबाचे औषधी गुण ओळखूनच हिंदू संस्कृतीत नववर्षाच्या प्रारंभी चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढी उभारताना कडुनिंबाची पाने खाऊन दिनक्रमाला आरंभ करण्याची परंपरा आहे. नववर्षाच्या प्रारंभी साधारण 14 एप्रिल ते 13 मे या कालावधीत सूर्याने मेष राशीत प्रवेश केलेला असतो. या कालावधीत कडुनिंबाच्या झाडात असलेले रोगप्रतिकारक गुण व त्याचे सामर्थ्य अधिकच प्रभावी होते. म्हणून नववर्षाच्या प्रारंभी गुढीपाडव्याला कडुनिंबाची पाने खाण्याची प्रथा रूढ झाली आहे. दारिद्र्य दूर करून मनोकामना पूर्ण होण्याकरता प्रभावी असलेल्या कडुनिंब वृक्षाला रोज सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी शय्येवरून उठताच कोणाशीही न बोलता मिठी मारावी. नंतर स्नान करून या झाडाचे यथाविधी पूजन करावे. असे 1 वर्ष करावे. 1 वर्षात मनुष्याचे दारिद्र्य जाऊन इच्छित मनोकामना पूर्ण होतात. कडुनिंब वृक्ष व मानवी जीवन. आपल्याला व्यक्तींना कडुनिंबाची पाने कडू लागेपर्यंत खाण्यास दिली असता बरेचसे रोग दूर होण्यासाठी मदत होते. शरीराला खाज येत असेल तर जखम झाली असल्यास कडुनिंबाची पाने उकळून त्या पाण्याने स्नान केले असता अथवा पानांचा रस जखमेवर लावला जातो. प्रसूत झालेल्या स्त्रीची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याकरता आणि तिचा अनेक रोगांपासून बचाव होण्याकरता कडुनिंबाची पाने पाण्यात उकळवून त्या पाण्याने त्या स्त्रीला स्नान घातले जाते. फळे भाजी यांना कीड लागू नये म्हणून, धान्याला कीड लागू नये म्हणून त्यांना कडुनिंबाच्या पानामध्ये लपेटून ठेवतात. रोगी व्यक्तीने कडुनिंबाच्या छायेत रोज 2 तास झोपल्यास त्याची रोगमुक्ती होते. शरीरातील उष्णता कमी होण्याकरता पित्तविकार, त्याचप्रमाणे डोक्याचे विकार, कावीळ, मूळव्याध, ज्वर, स्त्रियांचे रक्तप्रदर व श्वेतप्रदर या विकारांवर कडुनिंबाचे औषध हे अत्यंत प्रभावी आहे. मुतखडा, मधुमेह, कॉलरा, रक्तशुद्धी, नासलेल्या जखमा, पंडुरोग यात तसेच दात बळकट होण्याकरता, देवी, गोवर, कांजण्या इत्यादी रोगांवर कडुनिंबाचे औषध हे फार उपयुक्त आहे. अशा प्रकारे कडुनिंबाचे महत्त्व ओळखून आपल्या संस्कृतीत या वृक्षाला कल्पवृक्ष असे म्हटले आहे. या वृक्षाच्या औषधाचा नित्य जीवनात उपयोग केल्यास मनुष्याला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य प्राप्त होते. त्याचबरोबर असा हा आराध्य वृक्ष, उत्तरा भाद्रपदा नक्षत्राचा आराध्य वृक्ष, ज्यांचे आद्याक्षर दु, झा, ज्ञ, थ या अक्षरावरून सुरू होते, त्यांनी निश्चितपणे दररोज कडुनिंबाच्या झाडाचे पूजन करावे. प्रभू सियावर रामचंद्र की जय. आपण सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र वाहुरी रे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका. तसेच आपणाला हा कडुलिंब वृक्ष याविषयीची माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका. प्रभू सियावर रामचंद्र की जय.